नमस्कार मंडळी, मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या यूट्यूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आमच्या गावामध्ये शिक्षण अधिकारी तृप्ती अण्णारे ताई आल्या होत्या। तर आज त्यांना कधी आमच्या रेशीमचा व्यवसाय बघण्यासाठी खास आमच्या शेतामध्ये भेट देण्यासाठी आलेले आहेत। तर त्यांना आमच्या शेतीतला जो रेशीमचा व्यवसाय आहे तो खूप आवडला। त्यामुळे त्यांनी म्हटलं की चला मला तुमचं एक म्हणजे आजकालच्या स्त्रिया असं पण करू शकतात असं त्यांना ते वाटलं आणि त्यांना खूप आवडलं। त्यामुळे त्या आपल्या शेतीमध्ये भेट देण्यासाठी आलेले आहेत। तर मॅडम, तुम्हाला कसं वाटलं आमच्या शेतामध्ये येऊन? सगळ्यांना अगोदर नमस्कार करते। या मनीषा ताई रेणापूर तालुक्यातील कोळगाव गावामध्ये त्या शेतकरी आहेत। आज या ठिकाणी मी असाक्षरांच्या परीक्षेसाठी आलो होतो, त्यावेळी त्यांची तिथे भेट झाली आणि बोलता बोलता त्यांनी सांगितलं की मॅडम मी रेशीम शेती करते। मला खूप छान वाटलं। त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, ते बघून छान वाटलं आणि त्यांना मी म्हटलं की मी अजून एक सेंटर करून येते आणि येता मला बघायला आवडेल तुमची शेती। आणि मी आत्ता ते माझं सेंटर करून काम आटपून इथं जेव्हा आले त्यांचं हे सगळं बघतीये। इथं या ठिकाणी जे त्यांनी रेशीमच्या आळ्या पाळण्याचंच काम चालू आहे। मी त्यांचा एकूण प्रवास विचारला, त्या कशा पद्धतीने काम करतात ते आणि त्यांचे मिस्टर, ते दोघंजण मिळून हे शेत ते चालवतात आणि त्यात काम करतात। कष्ट कुठल्याही याच्यामध्ये आहे, पण एक शेतकरी कन्या आपल्या रेणापूर सारख्या कोळगाव सारख्या गावातून येऊन यूट्यूब चॅनल करते, इतक्या सुंदर पद्धतीने रेशीम शेती करते, तर मला एक खूप अभिमानाची गोष्ट वाटली। आज सर्वपित्री अमावस्या आहे, उद्यापासून नवरात्र सुरू होतोय आणि मला हे खूप छान वाटलं की उद्या नवरात्राच्या ह्याच्यावर एक दुर्गा भेटली आज मला या ठिकाणी। आणि इतकी कर्तृत्वशाली, इतकी प्रयोगशील आणि इतक्या चांगल्या पद्धतीने स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणारी नवऱ्याच्या बरोबरीने, तर मला त्यांचं खूप कौतुक वाटलं मनीषांचं। मी त्यांचं खूप अभिनंदन करते। त्यांच्या या कामाला आपण बळ देऊयात, त्यांच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करूयात, लाईक करूयात आणि त्यांचं हे काम त्यातून मी पण म्हटलं माझं जर कधी मागे पुढे असा विचार झाला शेती करायचा तर त्या मला मार्गदर्शन करणार आहेत याच्यामध्ये। मला खूप छान वाटलं। एक चांगली दुर्गा आज मला नवरात्राच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी भेटली। मी त्यांचं खूप अभिनंदन करते, त्यांच्या घरच्यांचं पण अभिनंदन करते। घरी कोण मिस्टर असतील, त्यांचे सासू सासरे, कारण त्या सगळ्यांचं पाठबळ असल्याशिवाय, त्या सगळ्यांची सोबत साथ असल्याशिवाय बायका इथंपर्यंत येऊ शकत नाहीत। त्यामुळे मनीषा यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि पुढील काळात त्या एक चांगल्या महिला प्रयोगशील शेतकरी म्हणून राज्यभर नव्हे तर देशभर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांचं नाव होईल। त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा देते आणि या नवदुर्गेचं खूप कौतुक करते। धन्यवाद। ओके मॅडम, मला एक प्रश्न आहे तुम्हाला। गावाने निवाडा तिथे त्यांची भेट झाली आणि मग त्या निमित्ताने त्यांनी सांगितलं की मी असं शेती करते, बोलत बोलत विषय निघाला आणि म्हणून मग मी त्यांची शेती बघायला। म्हणजे एक शाळा बघता बघता त्यांची भेट झाली, आपण बोलतो, भेटलेल्या लोकांना विजिट करावं असं तुम्हाला वाटलं की एक बाई एवढं पुढे येऊन करते आणि आपल्याला अपेक्षित नसतं ना, हे लातूरमध्ये किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये बायका काहीतरी करतात, पण एवढ्या छोट्या खेडेगावात एक आपली मैत्रीण, आपली एक सखी इतकं चांगल्या पद्धतीने करते, तर आपण कौतुक पण केलं पाहिजे, त्यांना पाठबळ दिलं पाहिजे, त्याच्यासोबत त्यांचं काम पण मला समजून घ्यायचं होतं। तुमची ड्युटी सोडून तुम्हाला मोह आवरला नाही की आपण ह्याला विजिट केलीच पाहिजे, आपण बघितलंच पाहिजे, करत हे पण करू शकतो ना आपण? नाही करू शकतो, तुम्हाला मोह आवरला नाही यावंच लागते। धन्यवाद मॅडम। दुर्गम भागात आपल्याला एक मैत्रीण इतकं छान करते, हे कौतुक आहे ना। लातूर मध्ये तुम्हाला खूप बायका भेटतील काम करणार, आम्ही पण तुम्हाला भेटू। नाही तुमचं खूप कौतुक आहे की कारण तुम्ही दुसऱ्या कामानिमित्तानंतर इथं तुम्ही विजिट केला, खूप बरं वाटलं आम्हाला। मलाही छान कारण की तुम्हाला खूप काम असतानाही तरी माझ्यासाठी वेळ काढला। हे पण एक काम आहे। उद्या आम्हाला 4 मुलींना सांगता येतं, मुली 10वी 12वी नंतर पुढे काय करावं प्रश्न असतो, नाराज होतात, शेतकरी नवरा नको म्हणतात आणि शेती नको वाटते, पण एक उदाहरण आहे ना, एक आदर्श उदाहरण आहे। शेतीत सुद्धा तुम्ही पैसे पण कमवू शकता आणि चांगलं वेगळ्या पद्धतीची शेती करून तुम्ही काम करू शकता। आणि ही शेती बायकांना सहज सोपी आहे, फार कष्टाचं नाही। आहेत कष्टाशिवाय कुठली गोष्ट नसते, पण टायमिंग आहे, वेळ आहे, करू शकतो। 100% महिला करू शकतात। धन्यवाद मॅडम, तुमचे आभारी आहोत आम्ही, कारण तुम्ही वेळात वेळ काढून आला तिकडे। सरपंच आहेत कोण सरपंच परत नंतर कधी आणि अंडे आणल्यानंतर किती दिवसात त्याची अळी होते? लगेच दुसऱ्या दिवशी जन्मली की। अच्छा, जन्मली की लगेच अळी होते। मग प्रत्येक स्टेप नुसार ती वाढत दिवसानुसार, म्हणजे 1 महिन्याचा तिचा कालावधी असते, वाढत जाते आणि 1 महिन्यात मग तिचं पूर्ण अवस्था संपते। मग तिकडे काय कोंबडे गावरान एक एकर एवढा एरिया
नाही शेड आहे फक्त तुती तिकडे आहे. तुती तिकडे हे तुती असणार आहे हे. हा हे झाड आहे. झाडाचं पानं आपण इथं आणून टाकतो आणून त्याला टाकतो. ओके, खायला. हा. ती फक्त शेड मध्ये असते. शेडमध्ये एवढं. आळ्याचं संगोपन शेड मध्ये असतं. आणि तुती आपल्यालाच लावावं लागतं त्याच्यामुळे काही विषय म्हणजे यांना खायचं खाद्य जे आहे ते 1 एकर 1.5 एकर म्हणजे ही संख्या जेवढी वाढली तेवढं खाद्य त्यांना मिळालं. असं. आता हे तुती समजा लावलो आणि मग किती पुरती त्याला म्हणजे असं हे होत नाही का? आपल्याला जेवढा पाला आहे त्याच्यानुसारच अंडे आणावे लागतात. हा, हा. त्याच्यानुसारच तर आपल्याला ते म्हणजे मला काय माहिती त्याचा कालावधी असेल ना वाढत असेल ना काही कालावधी नंतर 1 महिना 2 पाला हा. पाला नाही खराब होत. आता फ्रेश पाला टाकतायत ना नाही, नेहमी. हे नाही हे ठीक आहे पण तिथं झाड आता आपल्याला पिकाचं काही म्हणजे ठराविक असते ना कालावधी असते. 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्याला आळ्या मागवावं लागते. उन्हाळ्यात नाही बंद असते. बंद असतं. कारण की आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम कमी होतो. म्हणजे थोडंसं पाणी कमी उन्हाळ्यात पण करू शकतो हो करू म्हणजे एकदा तुती लावली शकतो. 15 वर्ष चालते झाड ते. ते कापायचं का फक्त फक्त कापायचं आणि खत घालायची. बरं एकदा झाड लावलं की 15 वर्ष झाड चालते. चांगलं आहे ते. आणि मग तो कोर्स काय चालतो? येस. 8 दिवसामध्ये कोर्स बनते येतो. अच्छा. आणि हे ह्याचं मला हे विचारायचं होतं. ही एक आळी आहे ह्याच्यापासून अजून आळ्या तयार होतात का? नाही एक आळी एकच कोर्स. एकच कोर्स. ओके. आणि एवढ्या आळ्या आता विकत आणल्या तुम्ही? हा अंडे भेटतात. अंडे भेटतात का? आहे काय का अंडे बघायला? नाही आता छोटे छोटे मोरवणे असतात अगोदर त्याच्यातून उमगल्या आणि आता खाऊन खाऊन मोठ्या झाल्या. आणखी खाऊन मोठ्या मोठं झालं का? आणखी मोठ्या होत्या. व्हिडिओ आहे का तुमच्याकडे? का तुमच्या ह्याच्यात टाकला का तुम्ही? हा टाक. अनिल आपल्या ह्याच्यातून फोटो घेईल. हे बघितलं. टाकायचं हा फक्त वर टाक. बरोबर. आणि याला काही एसी वगैरे केली काय वरून म्हणजे काय नाही, ते तुषार कुलिंगसाठी तुषार तुषार